300 वर्ष महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधकारात चाचपडत होता। वर्षातल्या 12ही अमावस्यांनी जणू गराडा घातला होता। महाराष्ट्राची भूमी घोड्यांच्या टापाखाली वेदनांनी गणत होती, गाराणं गात होती। प्राणी मात्र झाले दुःखी, पाहता कोणी नाही सुखी। कठीण काळे ओळखी धरिनात कोणी, माणसा खावया अन्न नाही। अंथरूण पांघरूण तेही नाही, घर कराया सामग्री नाही। विचार सुचेना काही, अखंड चिंतेच्या प्रवाही पडले लोक। प्रवाही पडले लोक। समर्थांनी वर्णन केलेला हा काळ शिवजन्माच्या पूर्वीचा। सलग 2 वर्ष महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता। महाराष्ट्र बेचिराख झाला होता आणि इथे राज्य होतं ते सुलतानांचं, परकीय आक्रमकांचं। पण त्यांचं आक्रमण होण्यापूर्वीचा आमचा महाराष्ट्र कसा होता? महाराष्ट्र ऐश्वर्य संपन्न होता। इथे काशीसारखं ज्ञान होतं, द्वारकेसारखं धन होतं, राजासारखं मन होतं आणि मनासारखा राजा होता। इथं घरांना कड्या कुलप नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता। महाराष्ट्र रणांगणात गाजत होता, दह्यादुधात भिजत होता, पांडुरंगाला भजत होता आणि दान घ्यायला लाजत होता। पण तेवढ्यात उत्तरेकडून आक्रमण झालं आणि देवगिरीचं साम्राज्य बघता बघता बेचिराख झालं। परकीय आक्रमकांनी इथल्या जनतेवर दहशत बसवण्यासाठी राजा रामदेव रायाला भर चौकात त्याचं मुंडकं छाटलं। प्रजेवर भयंकर दहशत बसवण्यासाठीच सुल्तानानं आज्ञा केली, दुश्मन की खाल खींच कर उसे देवगिरी के दरवाजे पर लटका दिया जाए। आणि मग सुरू झाली भीषण काळरात्र। तब्बल 350 वर्षांची काळरात्र। या काळात कुणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केलाच नाही? केला ना। ज्यांनी प्रयत्न केला त्यांना सुलतानांनी अशी शिक्षा दिली की पुन्हा कोणाची हिम्मतच होऊ नये। आमच्या शेतातली पिकं भर दिवसा कापून नेली जात होती। अहो आमच्या घरातल्या लेकी सुना भर दिवसा पळवून नेल्या जात होत्या आणि आम्ही काहीच करू शकत नव्हतो। आमचं स्वत्व आम्ही गमावलं होतं, आमची तलवार आम्ही गमावली होती। महाराष्ट्रातले संत सज्जन लेकी सुना सारे भगवंताला जाब विचारत होते, विसरलास? कुरुक्षेत्रावर अर्जुनाला दिलेलं वचन विसरलास? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। आम्हाला दिलेलं वचन विसरलास? सारे जणू सह्याद्रीच्या कुशीतल्या त्या निद्रिस्त शिवशक्तीला आवाहन करीत होते, जय देव जय देव जय जय शिवराया, या अनन्य शरणा आर्या ताराया, जय देव जय देव जय जय शिवराया।
दशमुख मर्दुनि जी श्री रघुवर संरक्षी ती पूता भूमाता म्लेंछाही छळता तुझ विण शिवराया तिज कोण दुजा त्राता प्रयागराज या नावाचं आपलं एक पवित्र ठिकाण आहे. तिथे मागच्या वर्षी कुंभमेळा भरला होता. त्या प्रयागराज या ठिकाणाचं जुनं नाव वेगळं होतं. योगीजींनी ते बदललं. आपणही महाराष्ट्रात 3 नावं बदलली. धाराशिव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर. काही हुशार लोक आपल्याला विचारतात, हे अशी नावं बदलून काय होतं? असं जर कोणी आपल्याला विचारलं तर त्याला असं सांगायचं की नाव यासाठी बदलायचं असतं की संज्ञा बदलल्या की संवेदना बदलतात आणि नाव बदललं की भावना बदलतात, यासाठी नाव बदलायचं असतं. ती जी जुनी नावं होती ती परकीय आक्रमकांची खूण होती, ती आपण पुसून टाकली. प्रयागराज इथे महाकुंभ भरला होता. त्या ठिकाणी गंगा, यमुना आणि गुप्त रूपाने सरस्वती येऊन मिळते अशी आपली भाविकांची श्रद्धा आहे. त्या त्रिवेणी संगमावर हा महाकुंभ भरतो. त्या त्रिवेणी संगमावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. आजही तो आहे. आपल्यापैकी जी मंडळी तिथे जाऊन आली असतील त्यांनी तो बघितला असेल. संगमापासून जवळच एक असं गढीसारखं ठिकाण आहे, तटबंदी आहे त्याला. सध्या ती जागा भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे, पण ते बघून देतात आपल्याला, जाऊन त्याचं दर्शन घेता येतं. तो किती जुना आहे हे कुणालाच सांगता येत नाही, इतका तो जुना आहे. इथल्या संस्कृती इतकाच, इथल्या संस्कारां इतकाच जुना. अक्षय वटवृक्ष असं त्याचं नाव आहे. एकदा झालं असं, औरंगजेबाची स्वारी तिथे फिरत फिरत आली. बरोबर सरदार होते, काही सैनिक होते. औरंगजेबाने बघितलं काही जण त्या वडाच्या झाडाला फेऱ्या घालतायत, कुणी तिथे ध्यानाला बसलंय, कुणी भजन करताय, पूजन करताय. औरंगजेबानं सरदारांकडे चौकशी केली, हे काय वेडे लोक काय करतायत हे? मग सरदारांनी माहिती दिली की हा हिंदूंचा पवित्र वृक्ष आहे आणि त्याचं पूजन ते करतायत. हिंदूंचा पवित्र वृक्ष हे ऐकल्यावर औरंगजेब म्हणाला, तो तोडा. परकीय आक्रमकांनी प्रत्येक वेळी पहिला हल्ला केला तो आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीकांवर, जनतेमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी. मग काही जुने सरदार होते, त्यांनी माहिती दिली, हुजूर तुमच्या वडिलांनी आणि आजोबांनीही तो तोडण्याचा प्रयत्न केला होता, पण तो पुन्हा वर आला. हे ऐकल्यावर औरंगजेब म्हणाला की तो आता नुसता तोडू नका, तो मुळापासून खणा आणि पेटवा. बादशहाची आज्ञा, त्याची अंमलबजावणी झाली. तो तोडला गेला, तो मुळापासून खणला गेला आणि तो पेटवला. पृथ्वीच्या पोटातला लाव्हा उकळून वर यावा अशी 2 महिने, सलग 2 महिने ती आग पेटत होती. 2 महिन्यानंतर तिथे राखेचा प्रचंड मोठा ढीग तयार झाला. कल्पना करा,
2 महिने ते झाड जळत होतं म्हणजे त्याचा घेर केवढा असेल, त्याची मुळं किती खोल गेली असतील. पुन्हा औरंगजेब तिथे आला. त्याने बघितलं राखेचा मोठा ढीग. ते बघितल्यावर त्याला केवढा आनंद झाला की हे वेडे लोक इथे पूजा करत होते, फेऱ्या मारत होते, मी हे नष्ट केलं. जे माझ्या बापाला आणि आजोबाला जमलं नाही ते मी केलं, हे मी नष्ट केलं. मोठ्या आनंदात तो तिथून निघून गेला. पण त्यावेळी औरंगजेबाला एक गोष्ट कळली नाही की त्या राखेच्या प्रचंड मोठ्या ढिगाऱ्याच्या बाजूबाजूनी त्या प्राचीन वटवृक्षाचे काही कोवळे अंकुर पुन्हा डोकं वर काढत होते. आणि त्यातलाच एक अंकुर शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला होता. त्याचं नाव राजा शिवाजी. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः अछेद्योयम अदायोयम अक्लेद्यो शोषयेवच. नष्ट होणार नाही, जाळला जाणार नाही. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शनिवार संध्याकाळी 6:30 ते 6:45 दरम्यान राजांचा जन्म झालाय. कार्यक्रम संपल्यावर आपल्यातले काही हुशार लोक मागे येऊन मला विचारतील, काय बाहेर घड्याळ घेऊन उभे होतात, 6:30ची वेळ सांगताय. तेव्हाच्या ज्या काही नोंदी आहेत त्याच्यावरून अशी नोंद आहे की सूर्यास्तानंतर 2 घटिकांनी राजे जन्मास आले. फेब्रुवारी महिन्यातला सूर्यास्त आणि त्याच्यानंतर हे कसा अंदाज आहे. महाराजांची रास कन्या होती. ह्या 2-3 गोष्टी ऐकल्यावर ना आपल्यापैकी काही लोकांना फार बरं वाटेल की ज्यांची कन्या रास असेल त्यांना केवढा आनंद होईल. बघा आम्ही महाराजांच्या राशीचे. बाकी काही नाही तर ज्यांचा शनिवारचा जन्म आहे ते म्हणतील बघा आम्ही त्याच दिवशी. आणि ज्यांचा 19 फेब्रुवारी वाढदिवस ते हा इथपर्यंत सगळं ऐकायला छान वाटतं. पुढच्या गोष्टी ऐकल्या ना की कळतं हे प्रकरण वेगळं आहे. काय नोंद सापडते. ह्या मुलाची स्मरणशक्ती एवढी तल्लख आहे की त्याला एकदा एखादी गोष्ट सांगितली की त्याच्या कायमची ती लक्षात राहते. आपला अनुभव याच्या बरोबर उलटा असतो. घरातून बाहेर जाताना जर 4 गोष्टी आणायला सांगितल्या तर 3च घेऊन आपण घरी जातो. मग आपल्या लक्षात येतं हे प्रकरण वेगळं आहे. आणखीन काय नोंदी सापडतात. इकडे तिकडे पाहत कोणाचं लक्ष नाही असं बघून हा मुलगा चिमूटभर माती तोंडात टाकतो. जी माणसं आपल्यापैकी वैद्यकीय क्षेत्रातली आहेत त्यांना माहिती आहे की तेव्हा मुलांना कॅल्शियमची कमतरता झाली की मुलं माती खायची. आता कॅल्शियमच्या गोळ्या आल्या, आता मुलं माती खात नाहीत. काळ बदलला, आता मुलं माती खात नाहीत. आता मोठी माणसं वेगळ्या अर्थाने माती खातात. काळ बदलला. आणखीन काय नोंदी सापडतात. आणि हो एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली. मी आपल्याला इतिहास सांगतोय बरं, एसी मध्ये बसून आपल्याला डुलक्या नाही काढायच्या. आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगायची राहिली. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे शिवाजी महाराजांचं जे काही शिक्षण व्हायचं होतं ते झालं. हे मी आपल्याला यासाठी सांगतोय की मध्यंतरीच्या काळात इतिहासाच्या अभ्यासकांना काही जणांनी एवढं हैराण केलं होतं की जोपर्यंत महाराजांचं अस्सल हस्ताक्षर सापडत नाही तोपर्यंत आम्ही मान्य करणारच नाही की त्यांना लिहिता वाचता येत होतं म्हणून. काय लॉजिक आहे हो. महाराणा प्रतापांचा भाला सापडत नाही म्हणजे काय त्यांनी पराक्रम गाजवलंच नाही. झाशीच्या राणीचं चिलखत सापडत नाही म्हणजे काय ती लढायला गेलीच नव्हती. थोरल्या बाजीराव साहेबांची तलवार सापडत नाही म्हणजे काय त्यांनी मोहिमा गाजवल्याच नाहीत. आणि हाच नियम लावायचा असेल तर औरंगजेबाचे कपडे तरी कुठे सापडलेत. पण नंतर महाराजांचं अस्सल हस्ताक्षर सापडलं. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव आहे तो जिजाबाई साहेबांचा. आजही आमच्या माता भगिनींची जिजाबाई होण्याची तयारी असेल तर आजही महाराष्ट्रात घरोघरी शिवाजी जन्माला येतील. आमच्या माता भगिनींची तयारी हवी. काय शिकवलं. शिवबा वडिले मिळविले ते उपभोगून राहणे पुरुष धर्म नव्हे. स्वतःचे निर्माण करावे, नवीन निर्माण करावे. वडिलांनी मोठी एफडी बँकेत ठेवली. चिरंजीव दर महिन्याला पोटावरनं हात फिरवत व्याज आणायला जात आहेत. पुरुष धर्म नव्हे, स्वतःचे निर्माण करावे, नवीन निर्माण करावे. शिवाजी महाराजांच्या बालपणीचा काळ आणि त्या बोलतालची परिस्थिती, त्यावेळचा आमचा महाराष्ट्र कसा होता, संपूर्ण परिस्थितीचं वर्णन
कविवर्य गोविंदाग्रज राम गणेश गडकरींनी केलंय. 7 देवींचा पाळणा हे त्या कवितेचं मूळ नाव. त्यावेळी महाराष्ट्रातली परिस्थिती काय होती आणि आईसाहेब छोट्या शिवबाच्या मनात स्वराज्याचं बीज कसं पेरत होत्या. कविवर्य गोविंदाग्रज आईचं काळीज असणारा कवी होता हो. काय लिहितात? हे हृदय कसे आईचे मी उगाच सांगत नाही, जे आनंदातही रडते मग दुःखात कसे ते होई. त्या राम गणेश गडकरींनी लिहिलेला हा 7 देवींचा पाळणा गुणीबाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया. गुणी बाळ असा जागसी कारे वाया, नीज रे नीज शिवराया. गुणी बाळ असा जागसी कारे वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही. हा चालतसे चाळा एकच असला, तिळवू संत नाही जीवाला. निजवा जागाच तरी शिवराय, चालेल जागता चटका. हासाच घटका घटका, कुरवाळा किंवा हटका. का कष्टविशी तुझी सावळी काया. का कष्टविशी तुझी सावळी काया. ही शांत निजे निजल्याना तशाच घाटा खाली. कोकणच्या चवदात आली ये भिववाया. बागुल तो बघ बाळा, किती बाई काळा काळा. इकडे सिद्धी जमान, तो तिकडे अफजुल खान. पलीकडे मुलुख मैदान, हे आले रे तुझला बाळ धराया. हे आले रे तुझला बाळ धराया. नीज रे नीज शिवराया. गुणी बाळ असा जागसी कारे वाया. गुणी बाळ असा जागसी कारे वाया. ऋषींकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की तुमच्या अस्थींपासून आम्हाला एक अस्त्र तयार करायचे. ती कथा पुराणातली आपल्याला माहिती आहे. आणि मग दधीची ऋषींच्या अस्थींपासून वज्र या नावाचं अस्त्र तयार झालं आणि मग दानवांचा विनाश झाला. ती
गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्यातल्या काही अस्थी उरल्या होत्या आणि या अस्थींचं काय करावं या विचारामध्ये ब्रह्मदेव असताना त्याच्या डोक्यात अशी कल्पना आली की या अस्थींना आपण मानवी रूप देऊ. ज्या दधीची ऋषींच्या अस्थींमुळे देवांना विजय मिळाला होता त्या अस्थींना ब्रह्मदेवानं मानवी रूप दिलं. त्यांचं नाव स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ज्यांचे कर राष्ट्राला सावरतात ते सावरकर. सावरकरांनी काय केलं? पारतंत्र्याच्या काळात तरुणांना जाग करण्यासाठी शिवरायांची आरती लिहिली. नुसती शिवरायांची आरती लिहून सावरकर थांबले नाहीत. गावोगावी तरुणांमध्ये या आरतीचा सावरकरांनी प्रचार केला. शिवाजी महाराज की जय अशी आपण जेव्हा घोषणा देतो मित्र हो, तेव्हा त्याच्या मागे फार मोठा अर्थ भरलेला असतो. ज्यांनी झोपलेल्यांना जागं केलं, जागं केलेल्यांना उभं केलं, उभं केलेल्यांना चालायला शिकवलं आणि या प्रत्येकाच्या खांद्यावर स्वराज्याचा एक एक भगवा झेंडा दिला, म्हणून शिवाजी महाराज की जय. राजवैभवाचं प्रदर्शन न करता आदर्श राज्यकारभार कसा करावा याचं दर्शन त्यांच्या चरित्रातून घडतं, म्हणून शिवाजी महाराज की जय. शत्रू पक्षाकडच्या स्त्रीला आईप्रमाणे सन्मानाची वागणूक देऊन परत पाठवण्या इतकं मोठं मन त्यांच्याकडे होतं, म्हणून शिवाजी महाराज की जय. सत्तेचा निश्वास सोडल्याशिवाय जनतेचा विश्वास संपादन करता येत नाही हे रहस्य त्यांना कळलं होतं, म्हणून शिवाजी महाराज की जय. तुम्ही सिंहासनावर बसा असा आग्रह गागाभट्टांनी केल्यानंतरही हे राज्य माझं नाही, जगदीश्वराचं आहे, तुळजाभवानीचं आहे, साऱ्या प्रजाजनांचं राज्य आहे हे सांगण्या इतका निस्पृहपणा त्यांच्याकडे होता, म्हणून शिवाजी महाराज की जय. एका अज्ञात कवीनं केवळ 4 ओळींमध्ये शिवाजी राजांचं वर्णन केलंय. बरं, तो कवी असं म्हणतो, तळपणारा सूर्य उघड्या डोळ्यांनी पाहता येणार नाही, समुद्राचं पाणी कोणाला मोजता येणार नाही, निखारा हातात धरता येणार नाही, तसा राजा शिवाजी कोणाला जिंकता येणार नाही. सरितपतीचे जळ मोजवेना, माध्यान्नीचा भास्कर पाहवेना, वैश्वानर मुठीत बांधवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. पारतंत्र्याच्या काळात सावरकरांनी लिहिलेली शिवरायांची आरती, त्यावेळची भोवतालची परिस्थिती आणि तरुणांना जागृत करण्यासाठी त्यांनी त्या कवितेमध्ये लिहिलं होतं. हा भग्न तट असे गडागडाचा आजी, हा मग्न असे जलदुर्ग आसवा माझी, ही भवानीची या पुन्हा गंजली धारा, की म्हणून भवानी देन कुणा आधारा. गडकोट जंजिरे सारे भंगले, जाहली राजधान्यांची जंगले, परदास्य पराक्रमी सारे मंगले, या जगती जणू ही आज गमतसे लज्जा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. हरी हिंदू राष्ट्र हे दूते, वंदना हरी अंतःकरण तुझा, अभिनंदना, तव चरणी भक्तीचा चर्ची, चंदना, गूढाशा पुरवी ज्ञान कथू शकतो जा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा.
फुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शुद्धी हेतुची कर्मी जाऊ दे ती बुद्धी भाबड्या जीवा जाऊ दे ती शक्ती शोणिता माझी वाहू दे ते मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा ही संपत्ती सगळ्यात मोठी इस्टेट कोणती? त्यांनी जमवलेली माणसं. कुठून आली? जगदंबेने पाठवली, आईसाहेबांनी पाठवली. कोणाला सांगितलं तू तानाजी होऊन जा, कोणाला सांगितलं बाजी होऊन जा, कोणाला सांगितलं येसाजी होऊन जा. आणि हे सगळे महाराजांच्या समोर उभे राहत आणि नुसत्या नजरेनेच विचारत, सांग राजा सांग, तुझ्यासाठी संसारावर निखारा ठेवू की तुळशीपत्र ठेवू? याच मालिकेतला वीर बाजीप्रभू देशपांडे. ती कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. इथे याच्या आधी जे कार्यक्रम झाले त्याच्यातही ती कथा सांगितली गेली. प्रत्यक्ष जी योजना आखली गेली त्या वेढ्यातून सुटण्याची, महाराजांच्या जेव्हा असं लक्षात आलं की आता इथली शिबंदी आपल्याला पुरणार नाही, गडावर जे धान्य आहे ते फार काळ पुरणार नाही, या वेढ्यातून निसटून जाणे हा एकच उपाय आहे. एके दिवशी सकाळी गडाचं दार उघडलं, पांढरं निशाण फडकलं. खालचे लोक फार खुश झाले, सिद्धी खुश झाला. महाराज शरण येणार, पांढरं निशाण म्हणजे शरण येणार. महाराजांचा वकील गडावरून खाली उतरला, सिद्धी जोहरला भेटला आणि म्हणाला, राजे उद्या आपल्याला शरण येतील. महाराजांनी नीती कशी अवलंबली पहा. आपल्याला एक सांगू का? शिवचरित्रापासून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नियोजन. छत्रपती शिवरायांनी कोणतीही गोष्ट नियोजनाशिवाय केली नाही. नियोजनाशिवाय मिळालेलं यश हा अपघात समजावा. वकिलाला सिद्धी जोहरकडे पाठवलं, ती बातमी सिद्धी जोहरच्या फौजेत पसरली आणि फौज गाफील झाली. त्याच्या आधी काय झालं होतं हो? त्याच्या आधी आमच्या 2 शूर मावळ्यांनी रात्रीच्या काळोखात पन्हाळ्यावरनं खाली उतरून कुठच्या वाटेनं बाहेर जाता येईल याचा अभ्यास केला. 2 वेळा ही मंडळी आत बाहेर करून आली आणि त्यांनी राजांना सांगितलं, राजे वाट सापडली. नियोजन. गडावरून त्या दिवशी 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत स्वतः शिवराय आणि दुसऱ्या पालखीत ही कुठून येतात माणसं, काय काळीज असतं यांचं. शिवा काशीद. त्याची ठेवण, चेहरेपट्टी ही बरीचशी राजांसारखी होती. तो राजांना मुजरा करायला वाकला. राजांनी त्याला मिठी मारली. आपल्या उजव्या हातातलं सोन्याचं कडं त्याच्या उजव्या हातात घातलं. हे बक्षीस नव्हतं बरं. राजांना ओळखणारी, राजांना बघितलेली काही माणसं सिद्धी जोहरच्या फौजेत होती. दुर्दैवानी त्यातली काही आमचीच होती. त्यांना माहिती होतं छत्रपतींच्या उजव्या हातात सोन्याचं कडं असतं. नियोजन. त्या शिवा काशीदच्या मनात असा विचार आला असेल का हो? माझी एक आपली भाबडी समजूत की एक दिवस मी छत्रपतींचे कपडे घातले, राजांचे कपडे घातले, तर मी मृत्यूच्या दाढेमध्ये चाललोय. मग हे कपडे ज्याचे आहेत तो किती वेळा मृत्यूला सामोरा जात असेल असं त्याच्या मनात आलं असेल का? ठरल्याप्रमाणे त्याची पालखी निघाली. ती अडवली गेली. सिद्धी जोहर समोर त्याला उभं केलं गेलं. विचारलं, तू कोण आहेस? तो म्हणाला, मी शिवा आहे. पण मी आपल्याला सांगितलं ना,
महाराजांना बघितलेली, त्यांना ओळखणारी काही माणसं तिथे होती आणि काही आमचीच होती. तिथे सांगितलं, हुजूर हा तो नव्हे. आणि मग सिद्धी जोहरच्या लक्षात आलं की काय झालं असेल. आषाढ पौर्णिमेच्या रात्री अंदाजे 11च्या सुमाराला महाराजांची पालखी पन्हाळ्यावरून निघाली. सिद्धी जोहरच्या एक लक्षात आलं की महाराज आता जातील तर विशाळगडाकडेच जातील. त्याचा जावई होता सिद्धी मसूद. त्यांनी मसूदला सांगितलं, जाऊन पकडून आण. घोडदळावरून मसूद निघाला. रात्री 11 वाजता पन्हाळ्यावरून निघालेले हे 600 मावळे साधारण दुसऱ्या दिवशी दुपारी 12च्या सुमाराला, म्हणजे 12 तासापेक्षा जास्त काळ ही माणसं पालखी खांद्यावर घेऊन धावतायत, चालतायत, पायात काटे मोडतायत, चिखले, वरनं धो-धो पाऊस पडतोय. पण या 600 लोकांना एक गोष्ट माहिती होती, जर पालखीत बसलेला माणूस जिवंत राहिला तरच उद्याचा महाराष्ट्र जिवंत राहील, तरच उद्याची आपली बायका पोरं जिवंत राहतील. एक गोष्ट सांगू का आपल्याला, जेव्हा आपल्या नेत्यावर अनुयायांची अशी 100% श्रद्धा असते ना, तेव्हा ते त्याला सोडून जात नाहीत. कठीण काळातही त्याच्या बरोबरच राहतात. मागच्या 3 वर्षात महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडी आणि हे वाक्य याचा काही संबंध आढळला तर तो योगायोग समजावा. कितीही कठीण परिस्थिती आली तरी अनुयायी आपल्या नेत्याला सोडून जात नाहीत. केव्हा 100% विश्वास त्याच्यावर जेव्हा असतो ना, तेव्हा ते त्याला सोडून जात नाहीत. गजापूरची घोडखिंड, नंतर त्याचं नाव पावनखिंड झालं, तिथे ही मंडळी येऊन पोहोचली आणि त्यांना मागून घोड्यांच्या टापांचे आवाज यायला लागले. त्यांच्या लक्षात आलं की सिद्धीची फौज घोड्यावरून आपला पाठलाग करते, आता आपण पकडले जाणार. बाजीप्रभू देशपांडे पुढे आले, म्हणाले, राजे 300 गडी आम्हास द्या, 300 गडी घेऊन तुम्ही विशाळगडाकडे रवाना व्हा. महाराजांचं काळीज गलबललं. पावनखिंडीचा प्रसंग घडला तेव्हा बाजीप्रभूंचं वय होतं 55 वर्ष. त्यांना एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव फुलाजी प्रभू देशपांडे. तोही त्यावेळेला त्या फौजेत होता. बाजीप्रभूंना 7 मुलं होती, त्यातली 5 मुलं त्यावेळी त्यांच्या बरोबर होती. राजे 300 गडी आम्हास द्या, 300 गडी घेऊन तुम्ही गडाकडे रवाना व्हा. राजे जायला तयार होईनात. वेळ फार कमी राहिलाय. मग बाजीप्रभूंनी निर्वाणीचं अस्त्र काढलं. काय म्हणाले बाजीप्रभू, राजे आजवर आम्ही तुमचं ऐकलं, आज तुम्ही आमचं ऐका. काळजावर दगड ठेवून शिवाजीराजे तिथून निघाले. गडावर पोचल्यावर भांडी वाजवा. भांडी वाजवा म्हणजे तोफा वाजवा, तोपर्यंत शत्रूला खिंडीत रोखून धरतो. पुढची सगळी कथा आपल्याला माहिती आहे. ताज्या दमाची घोडदळाची ती फौज आणि रात्रभर 12 तास चालून थकलेले दमलेले आमचे हे 300 मावळे. अजून तोफ वाजत नाही, अजून माझा राजा गडावर पोहोचला नाही. बाजीप्रभूंचं शरीर अर्धमेल झालं होतं. शरीरातले प्राण केव्हाही उडून जातील, अंगावर जखमा झाल्या होत्या. तेवढ्यात तोफा वाजल्या. तुमचे शेवटचे शब्द काय होते? नोंद सापडली. शेवटचे शब्द होते, महाराजांचा अखेरचा मुजरा सांगणे, त्यांशी सांगणे, रागे रागे बोललो, मनावर न घेणे, आम्ही येतो. हे बाजीप्रभूंचे शब्द. या सगळ्या प्रसंगाचं अतिशय सुंदर वर्णन केलंय बरं. एका बाजूला बाजीप्रभूंचा लढणारा देह आणि एका बाजूला बाजीप्रभूंचं विकल झालेलं मन. या मन आणि शरीर यांच्यातला संघर्ष कविवर्य कुसुमाग्रज वर्णन करतात. एका बाजूला बाजीप्रभूंचं शरीर आणि एका बाजूला दिसेल माझा राजा अजून का पोचला नाही, माझा राजा अजून का पोचला नाही. पावन खिंडित पाऊल केले शरणागतीचा अखेर ये क्षण, बोलतील का आता घरी सरणार प्रभो तरी, हे कुठवर साहू घाव शिरी.
महाराजांचा पुनर्जन्मच झालाय. अफजल खान वधाचा प्रसंग असेल, औरंगजेबाच्या कैदेतून महाराज सुटले तो प्रसंग असेल, संपूर्ण जगाच्या इतिहासामध्ये ही केवळ एकच अशी घटना आहे की शत्रूच्या प्रदेशात गेलेली सगळीच्या सगळी माणसं जिवंत परत आली, आग्र्याहून सुटका. जगाच्या इतिहासात दुसरं असं कोणतंही उदाहरण नाही. मगाशी मी आपल्याला असं म्हटलं की नियोजन हा अत्यंत महत्वाचा भाग होता. आपल्याला ज्या ठिकाणी कैद केला आहे तिथून सुटून आपल्याला परत आपल्या घरी जायचं आहे याची योजना महाराजांनी तिथे बसल्या बसल्या आखली. अहो, आपल्याला कैद झालंय आणि इथून बाहेर जाता येणार नाही हे कळल्यावरच एखाद्याच्या छातीत कळ आली असती. आणि घरामध्ये नुसतं बंद झाल्यावर काय होतं याचा अनुभव कोरोना काळात आपण घेतलाय. तरी काही बंधनं शिथिल होती त्यावेळी,
तिथे तर ओळखीचं कुणी नाही, परमुलखात आपण, भाषा वेगळी, आणि हा आपल्याला आता सोडणार नाही हे पक्क ठाऊक असताना महाराजांनी निर्धाराने योजना आखली ती तिथून सुटून जाण्याची. त्यांच्या एकट्याची योजना होती का? नाही. त्यांच्या बरोबर जी माणसं होती ना, ह्या सगळ्यांची भूमिका त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे. आपल्याला थोडक्यात सांगतो, कारण आपल्याला पुढे नाच बघायचे आहेत, आणखीन पुढे कार्यक्रम पण बघायचा आहे. ज्या ठिकाणी महाराजांना कैद करून ठेवलं होतं त्या ठिकाणाहून त्यांना हलवायचं, आणि एक औरंगजेबाचा सरदार होता, त्याच्या नव्या हवेलीचं बांधकाम चालू झालं होतं. त्या नव्या हवेलीमध्ये महाराजांना नेऊन छळून छळून मारायचं हा औरंगजेबाचा डाव होता, आणि तो फक्त एकाच माणसाला माहिती होता, त्याचं नाव औरंगजेब. 18 ऑगस्ट या दिवशी तो महाराजांना तिथून हलवणार होता. 17 ऑगस्टला महाराज तिथून निघालेत. काय नियोजन आहे, काय योजना आहे. एक दिवस जरी उशीर झाला असता तरी पुढचा सगळा भारतवर्षाचा, महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल सगळंच बदललं असतं. स्वराज्य जन्माला आलं नसतं, ही अशी गोड गाणी जन्माला आली नसती, आपल्याला राज्याभिषेक करता आला नसता. एवढंच काय, तुमची नाव आणि आडनावं सुद्धा बदलली असती. केवळ एका दिवसामुळे हे सगळं घडलं. महाराज स्वराज्यामध्ये परत आले. छोट्या लेकाला पंतांच्या मेहुण्याकडे ठेवलं. लांबचा प्रवास, बरोबर छोटा मुलगा असेल तर पटकन पकडले जाऊ. महाराजांची बुद्धी कठीण काळातही किती तीक्ष्ण आणि तल्लख होती, थोडक्यात सांगतो आपल्याला. ज्यावेळी महाराज राजगडावर बैराग्याच्या वेशात आले आणि आईसाहेब असं म्हणून आईसाहेबांच्या पायाला मिठी घातली, आजीचं काळीज होतं. हो, युवराज कुठं आहेत? आजीनं पहिला प्रश्न विचारला. दुधापेक्षा दुधावरच्या साईलाच जास्त जपावं लागतं. युवराज कुठं आहेत? महाराजांनी उत्तर दिलं, तुर्तास गेलेत. उद्देश काय होता? इथून जर बातमी कुठे पसरली तर काय पसरेल? युवराज गेले. आणि मग महाराजांनी आज जाऊन आईसाहेबांना सत्य परिस्थिती काय होती ते सगळं सांगितलं. शिवचरित्रापासून घेण्यासारख्या अनेक अनेक गोष्टी आहेत. पुढच्या गाण्याच्या निमित्ताने मी त्या आपल्यापर्यंत पोचवीनच. आता आपण ज्या कवीचं गाणं घेतोय, हिंदी गाणं आहे, त्या कवीचं अजून एक गाणं आपण नंतर घेणार आहोत. तो कवी महाराष्ट्रात कसा आला, त्यांनी महाराजांवर कविता कशी लिहिली, हेही मी आपल्याला सांगणार आहे. आत्ता त्यांनी महाराजांचं त्याच्या भाषेत केलेलं वर्णन, कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद्र कहा सरजा जस आगे. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे. भूषण भानु कृषनु कहा कुमान प्रताप महितल पागे. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे. कुंद कहा पयवृंद कहा अरुचंद कहा सरजा जस आगे. राम कहा द्विज राम कहा. राम कहा द्विज राम कहा. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रन में अनुरागे. राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रन में अनुरागे. राम कहा द्विज राम कहा बलराम बलराम कहा रन में अनुरागे. राज कहा राज कहा अति साहस में शिवराज के आगे.
अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे। बाज कहा मृगराज अति साहस में शिवराज के आगे। शिवराज के आगे, शिवराज के आगे, शिवराज के आगे, शिवराज के आगे। यानंतर एक वीरगीत आहे। एका वीराच्या बलिदानाची ती कथा आहे। मी त्याच्या मागची कथा आपल्याला यासाठी सांगतोय की यानंतर जेव्हा जेव्हा आपण ते गाणं ऐकाल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहावा। आपण आपल्या घरातल्या लहान मुलांना ती कथा सांगावी, जेणेकरून त्यांच्या मनात स्वातंत्र्याचं जे काही मोल आहे त्याचं महत्त्व त्यांना या बालवयातच कळेल। हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किती वीरांनी आपले प्राण दिले हे त्या मुलांना कळावं, यासाठी ही कथा मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय। यानंतर आपण जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकाल तेव्हा आपल्या डोळ्यासमोर तो प्रसंग उभा राहील आणि अभिमान वाटेल की अशा महाराष्ट्रात आम्ही जन्माला आलो। ही गोष्ट आहे प्रतापराव गुजर आणि त्याच्या 6 साथीदारांची। त्याच्या मागची घटना अशी आहे की विजापूर दरबारचा बहलोल खान नावाचा सरदार स्वराज्यात धुमाकूळ घालत होता। प्रतापराव सरसेनापती होते। महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की त्याचा बंदोबस्त करा। प्रतापरावानं काय केलं तर आपण शक्तीनं त्याच्याशी लढू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या बहलोल खानाच्या छावणीला पाणी पुरवठा करणारा जो मोठा नाला होता, ओढा होता, त्याचं पाणी प्रतापरावानं वरच्या बाजूला अडवलं। मग बहलोल खानाचे सैनिक हत्ती घोडे पाण्या वाचून तडफडू लागले आणि बहलोल खान हात बांधून शरण आला आणि महाराजांकडे रायगडावर स्वार रवाना केला। त्यावेळी तो स्वार तिथून निघणार, मग रायगडावर पोहोचणार, यासाठी काही दिवस लागले। महाराजांनी ते पत्र वाचलं मात्र आणि लगेच त्याच स्वाराजवळ त्याचं उत्तर दिलं, सल्ला काय निमित्ते केला, शत्रूला दया दाखवता स्वतःला मोठे धर्मराज समजता, हाच बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चाल करून येईल, शेतीवाडी घर गाव उद्ध्वस्त करेल आणि या साऱ्याचं पाप येईल तुमच्या माथ्यावर। त्याचा कायमचा बंदोबस्त केल्याशिवाय पुन्हा रायगडावर येऊच नका। ते पत्र ज्यावेळी प्रतापरावाच्या हाती पडलं त्यावेळी तो छावणीपासून दूर टेहळणीसाठी आला होता। दूरवरून धूळ उसळताना दिसली, कुणीतरी दौडत येत होतं, 1 किंवा 2च असतील। बघितलं तर आपलाच एक स्वार शिवाजी महाराजांचं पत्र घेऊन आलेला। प्रतापरावांना केवढा आनंद झाला। काय काय लिहिलं असेल महाराजांनी, काय लिहिलं असेल, शाबासकी दिली असेल। ते पत्र वाचलं मात्र एखादं कोवळं पान निखाऱ्यावर पडावं तसं प्रतापरावांचं मन ते पत्र वाचल्यावर जळत जळत गेलं आणि त्यांची एक गोष्ट लक्षात आली की आता रायगडावर राज्याभिषेक होणार, पण सरसेनापती तिथे नसणार। तेवढ्यात आपलाच एक मावळा तुफान वेगानं घोड्यावरनं प्रतापरावांच्या जवळ आला। घोड्यावरनंच त्यांनी मुजरा घातला आणि तो ओरडत राहिला, धनी धनी गनीम, धनी गनीम। त्यानं आणलेली बातमी फार विलक्षण होती। 40,000 फौज घेऊन बहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चाल करून आला होता। त्यानं घटप्रभा नदी ओलांडली होती, त्याच्या घोड्यांची टाप मराठी मुलखात पडली होती। प्रतापरावांनी ती बातमी ऐकली मात्र धुमसत होते अंतर त्यातच पडली शिलगावणी, धुमसत होते अंतर त्यातच पडली शिलगावणी, सुरुंग उडला मनी उडाल्या ठिणग्या डोळ्यातुनी, असा इरेचा राव पेटला डोंबच त्याच्या तनी, सळसळ त्या खडगात नाहते तृषार्थ सौदामिनी। प्रतापरावांनी ती बातमी ऐकली मात्र त्या क्षणी आपल्या घोड्यावर मांड ठोकली, पाठोपाठ 6 सैनिकांनी मांड ठोकली आणि हे 7 चिरंजीव निघाले मृत्यूवर स्वारी करण्यासाठी। बातमी सांगणारा तो स्वार ओरडत राहिला, धनी गनीम अफाट आहे, कापून संपणार नाही, मागची फौज तरी बरोबर घेऊन जा।
पण प्रतापराव केव्हाच त्याच्या हाका ऐकण्याच्या पलीकडे गेले होते. 7 चिरंजीव मृत्यूवर स्वारी करण्यासाठी निघाले होते. 7 दौडती, 7 दौडती, 7 दौडती, काळावरती मात कराया, घात कराया उन्मत्तांचा, जातला भली नरसिंहाची 7 दौडती. कात टाकुनी शरीर सुखाची, हात चार करण्यास निघाले, आत पेटले काल भैरवी कलकत्तीचे भीषण तांडव. 7 दौडती. वात जसा जो मात जात असे, 7 तसे ते वात वादळी आदळती की 7 दौडती, 7 दौडती. सुडासाठी आसुसलेले प्रतापराव काळाबरोबर देहाचं भान विसरले होते. शीर आणि शीर फुगली होती, छातीवरचे बंध तुटले होते, डोळ्यात आग उसळली होती. वर भिवई चढली दात दाबीती ओठ, वर भिवई चढली दात दाबीती ओठ, छातीवर तुटली पटबंदाची गाठ, डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ, म्यानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7. वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7. ज्ञानातून उसळे तरवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7.
एक पडला, दुसरा पडला, याचा घोडा पडला, त्याचा घोडा पडला, खुद्द प्रतापरावांचं मस्तक उडालं. प्रतापराव गेले. ही बातमी महाराजांना रायगडावर कळली आणि त्यांना अपरंपार दुःख झालं. राव, काय केलं हे? तुम्ही असा आत्मघात करावा म्हणून का आम्ही बोललो होतो? आता हा राज्याभिषेक, हे स्वराज्य, हे सगळं सगळं कुणासाठी? दिनांक 24 फेब्रुवारी 1674 तिथीनी महाशिवरात्र होती. त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड परगण्यात नेसरीच्या खिंडीजवळ ज्या ओढ्याच्या काठी प्रतापराव मारले गेले तिथे आपण कधी गेला आहात का? अवश्य जा. आम्ही नायगरा बघायला जातो, आयफेल टॉवर बघायला जातो, ते तर बघाच, पण आमची ही वीरस्थळं बघायची राहून जातात. एक अप्रतिम स्मारक तिथे उभं करण्यात आलंय. अवश्य जा, तिथे जा आणि बारकाईनं लक्ष द्याल तर आपल्या त्या ओढ्याच्या पाण्यावर अजूनही रक्ताचा तवंग उमटताना दिसेल. प्रतापरावांच्या त्यावेळी घुमलेल्या रणगर्जना तिथल्या दरी डोंगरात आजही ऐकू येतील. तशीच वाऱ्यावर धूळ उसळताना दिसेल. आणि जवळच्याच खेड्यात डफावर थाप देत कुणी एक शाहीर गात असेल, अजून उठते मृदगंधातून रक्त झडीची साद, दरीत घुमते वादळ धरते रणघोषांचा नाद, थाप कड्यावर देत रंगते एक कथा शाहिरी, 7 चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी. अजून फुटती सह्यगिरीच्या कुशीत हुंकार, आवरता हुंदके दाटतो दरीत अंधार, लकेर ये अतृप्त स्वरांची चुकार वाऱ्यावरी, 7 चिरंजीवांनी केली स्वारी मृत्यूवरी. छत्रपती शिवाजी महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे एकाच कालखंडात महाराष्ट्रात जन्माला आले. यामागे नियतीचा निश्चित असा काहीतरी उद्देश होता. अंगी निश्चयाचे बळ असेल तर आपण कठीण काम सहज साध्य करू शकतो, हा उपदेश आमच्या तुकोबारायांनी केला. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. समर्थ रामदासांनी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये निर्धाराचं, क्रियेचं काय महत्व आहे हे सांगण्यासाठी मनाचे श्लोक लिहिले, दासबोध लिहिला. समर्थ हा कालखंड कुठपासून पाहत होते हो? प्राणी मात्र झाले दुःखीपासून. आपण बघितलं कार्यक्रमाची सुरुवात आपण प्राणी मात्र झाले दुःखीपासून केली. शिवजन्माच्या पूर्वीचा तो काळ, तिथपासून समर्थ हे सगळं बघत होते. आपल्याला माहितीये का, शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची प्रत्यक्ष भेट झाल्याचा कोणताही ठोस पुरावा सापडत नाही. याचं उत्तरही समर्थांनीच दिलंय. काय लिहितात? राजकारण उदंड करावे परी कळोची न द्यावे. कोणत्या हॉटेलमध्ये कोण राहत होतं आणि पहाटे 3 वाजता ड्रेस बदलून कोण कोणाला भेटायला जात होतं? राजकारण उदंड करावे परी कळोची न द्यावे. समर्थ हा सगळा कालखंड पाहत होते. त्यांच्या डोळ्यासमोर एका युवकाचं रूपांतर जाणत्या राजामध्ये होत होतं. समर्थ हे कुठपासून पाहत होते? ते रामाला विचारत होते, हे कोदंडधारी रामा, आम्ही तुला फक्त मरतानाच हाक मारायची का? हे पहा सर्वत्र काय चाललं आहे. सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला, उदंड ताडणे होती दुःख शोक विटंबना, आधार पाहता नाही कैवारी तो दिसेची ना. दास म्हणे रे भगवंता, धाव रे धाव आता. इथपासून समर्थ हा महाराष्ट्र बघत होते आणि त्यांच्या डोळ्यासमोर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न एक जाणता राजा साकार करीत होता. समर्थांमधला बैरागीही गहिवरला. स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे, कळे ना काय रे होते आनंदवन भुवनी. विघ्नांच्या उठिल्या फौजा भीम त्यावरी लोटीला, भरडिली चिरडिली राने तुडविली बडविली बळे. पराधीनता गेली सत्ता उदंड चालली, सदानंदी उदो झाला सुख संतोष पावला. एकची मागणे आता द्यावे ते मज कारणे, तुझा तू वाढवी राजा शीघ्र आम्हासी देखता. बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार जाहला, मांडिली मोडिली क्षेत्रे. म्हणजे काय? ज्या ज्या धर्मक्षेत्रांचा देवस्थानांचा औरंगजेबानं विध्वंस केला होता, नाश केला होता,
ती सगळी देवस्थानं शिवाजीराजांनी पुन्हा उभी केली, मांडिली मोडिली क्षेत्रे, आनंदवन भुवनी, आनंदवन भुवनी. टिकमापूर या नावाचं एक गाव आहे. त्रिविक्रमपूर हे त्या ठिकाणाचं मूळ नाव, त्याचा अपभ्रंश पुढे झाला टिकमापूर. त्या टिकमापूर गावामध्ये एक तरुण राहत होता. पंडित घराणं होतं, वडील होते, त्याचा मोठा भाऊ होता, वहिनी होती. या बिचाऱ्याची आई तो लहान असताना गेली होती. तो कवी होता. त्या टिकमापूर म्हणजे त्रिविक्रमपूर गावापासून जवळ एक संस्थान होतं आणि तिथला जो संस्थानिक होता तो मोठा रसिक होता. तो आपल्या राजसभेत वेगवेगळ्या कलाकारांना बोलवायचा. मग कुणी शिल्पकार असेल, कुणी नर्तक असेल, कुणी गायक असेल, कुणी कवी असेल, अशा वेगवेगळ्या कलाकारांना तो राजसभेत बोलवायचा. त्यांच्या कलेचा आनंद घ्यायचा आणि त्यांना भरभरून बक्षीस द्यायचा. कलाकार जिवंत राहिला पाहिजे, कला जिवंत राहिली पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश होता. त्याची कीर्ती ऐकून हा तरुण त्याच्या राजसभेमध्ये पोहोचला आणि त्यांनी त्या संस्थानिकाला, त्या राजाला आपल्या 2 कविता ऐकवल्या. त्या कविता ऐकल्यानंतर तो राजा एवढा खुश झाला की तो आपल्या जागेवरून उठला. त्यांनी सेवकाला बोलवलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. वास्तविक त्यावेळची पद्धत काय होती की समोरच्याला, कलाकाराला जे काही द्यायचंय ते एका सेवकानं तबकामध्ये घेऊन यायचं. त्याच्यावर वस्त्र झाकलेलं असणार. राजा त्याला उजवा हात लावणार आणि मग ते सेवक त्या कलाकाराला ते तबक देणार, अशी त्यावेळची प्रथा होती.
हा राजा उठला, त्यांनी त्या सेवकाच्या कानात काहीतरी सांगितलं आणि म्हणाला, हे कविराज, तुमच्या अलौकिक प्रतिभेवर बेहद्द खुश होऊन हे इनाम मी तुम्हाला देतोय. तोपर्यंत सेवक तो घेऊन आला होता. सोन्याच्या मोहरांनी शिगोशिग भरलेलं तबक. आता याच्यात एक सोन्याचं नाणं सुद्धा राहणार नाही, एवढं तुडुंब भरलंय. हे मी तुम्हाला बक्षीस म्हणून देतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो हे वाक्य बोलला आणि इथेच गडबड झाली. मी आपल्याला खरं सांगू का, माणसाला ना काय बोलावं हे नाही कळलं तरी चालेल, काय बोलू नये हे कळलं पाहिजे. तो काय म्हणाला, हे कविराज, तुमच्या अलौकिक प्रतिभेवर बेहद्द खुश होऊन हे सोन्याच्या मोहरांनी शिगोशिग भरलेलं तबक मी तुम्हाला भेट म्हणून देतोय, बक्षीस म्हणून देतोय. पण लक्षात ठेवा, हे असं बक्षीस देणारा राजा जगाच्या पाठीवर तुम्हाला दुसरा मिळणार नाही. त्याच्यावर हा कवी म्हणाला, महाराज, आपण असं बोलू नये. अहो, पृथ्वी केवढी मोठी आहे, काळ किती अनंत आहे. कालव अनंत विपुलाच पृथ्वी. माझ्यासारखे किती कवी येतील आणि जातील, आपल्यासारखे किती राजे येतील आणि जातील. आपण असं बोलू नये. त्याच्यावर तो म्हणाला, हा तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तरी मी पुन्हा सांगतो, सोन्याच्या मोहरांनी भरलेलं तबक बक्षीस देणारा राजा तुला जगाच्या पाठीवर कुठे सापडणार नाही. हा तरुण एक पाऊल मागे आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही लक्षात ठेवा, सोन्याच्या मोहरांनी भरलेलं तबक लाथाडून जाणारा असा कवी तुम्हाला जगाच्या पाठीवर मिळणार नाही. त्याचं नाव कवी भूषण. तो घरी आला. त्यानं आपल्या वहिनीला, मी आपल्याला सांगितलं त्याला आई नव्हती, लहानपणीच गेली होती बिचाऱ्याची आई. वहिनीला काय भाभीजी वगैरे म्हणाला असेल, भाभीजी, हे असं 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 झालं आणि मी असं असं केलं, चुकलं का माझं? काय प्रतिक्रिया असेल त्या बाईची? जळलं मेलं लक्षण. 1 रुपया कमवायची अक्कल नाही. तो राजा एवढं देत होता ते घेऊन आला नाही घरी, आईच्याच वळणावर गेलाय. नाही हो. काय म्हणाली ती? देवरजी, तुम्ही केलं ते योग्यच केलं. शारदेची उपासना करणाऱ्याने लाचार होऊ नये, आचार सोडू नये. मी आपल्याला सांगू का, आपल्या मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य मंचावर हे वाक्य लिहिलेला फलक मी स्वखर्चाने लावायला तयार आहे. शारदेची उपासना करणाऱ्याने लाचार होऊ नये, आचार सोडू नये. मग ते म्हणाले, भाऊजी, तुम्ही लहान असताना एकदा हरवला होतात, तेव्हा मुलं अशी खेळत खेळत गावाच्या बाहेर जायची. आता तो प्रश्न नाही. आता मुलं सोसायटीच्या कंपाऊंडच्या बाहेर जातच नाहीत आणि गेली तरी खिशात यंत्र असतं त्यांच्या, त्यामुळे आता ती भीती नाही. पण त्यावेळेला मुलं अशी खेळत 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 गावाच्या बाहेर जायची. मुलं हरवली की आया रड रड रडायच्या आणि सापडली की बडाव बडाव बडवायच्या, जाशील परत, जाशील परत. तुम्ही लहान असताना एकदा हरवला होतात, तेव्हा देव्हाऱ्यातल्या शारदेला आणि गणेशाला मी नवस बोलले होते की माझे भाऊजी मला परत सापडू देत, मी तुम्हाला उत्तम दर्जाचे अलंकार वाहीन, पण मला तुमच्याकडून सोन्या चांदीचे मोत्याचे दागिने नको आहेत, मला तुमच्याकडून उत्तम काव्य हवं आहे. कलाकार जन्माला येण्यासाठी घरातून पाठिंबा लागतो ना, तो हा असा. तोपर्यंत आग्र्याहून सुटका हा प्रसंग झाला होता आणि महाराजांची कीर्ती त्या कवी भूषणच्या कानावर गेली होती. मग तुम्हाला, वहिनी, हे करण्यासाठी मला एका महापुरुषाचं दर्शन घ्यायचं आहे. त्याची अशी एक समजूत होती, श्रद्धा होती की शिवाजी राजांना बघितल्यावर त्याच्या आतमध्ये जी कोंडलेली प्रतिभा आहे, दगड फोडून पाणी जसं बाहेर येतं तशी ती प्रतिभा उफाळून येईल. तर मला त्या महापुरुषाचं दर्शन घेण्यासाठी दक्षिणेकडे जायची इच्छा आहे, तर आपण मला परवानगी द्या. त्यावेळी घरातून जाताना परवानगी मागण्याची पद्धत होती. मी निघालो अशी पद्धत नव्हती, परवानगी मागण्याची पद्धत होती. मग तो तिथून निघाला, चालत 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 रायगडावर आला. उत्तरेकडून महाराष्ट्रात माणसं येण्याची परंपरा किती जुनी आहे, अजूनही येतातच आहेत. तो आला. बरं, रायगड म्हणजे लष्करी ठिकाण ना, कुणीही यावं, कुठेही राहावं, मतदार यादीत नाव घालावं, आधार कार्ड काढावं असं नाही चालत. लष्करी ठिकाण. त्याची चौकशी झाली, झडती झाली. एकटाच आहे का, बरोबर कुणी आहे का, अंगावर काही शस्त्र वगैरे आहे का.
साबाजी काटकर या नावाचा किल्लेदार त्यावेळी गडावर होता. तो म्हणाला, मला फक्त त्यांना बघायचंय, लांबून दाराच्या फटीतून दाखवलं तरी चालेल, मला फक्त त्यांना बघायचंय. त्याच्यावर तो काटकर त्यांना म्हणाला, ओ तुम्ही एवढं काय असं हे करताय, ते तुम्हाला भेटतील, तुमच्याशी बोलतील सुद्धा. आणि आता बघा संध्याकाळ झाली आहे, तर इथे तुमची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्था आम्ही करतो, तुम्ही संकोच करू नका, आपण काही पुण्यामध्ये नाही आहोत, तुमची सगळी सोय करतो आम्ही. मग तो राहिला. तो बेचैन, कधी एकदा महाराज दिसतायत, कधी एकदा महाराज दिसतायत. सकाळी हा किल्लेदार त्याला घेऊन जगदीश्वराच्या देवळात गेला. ते जगदीश्वराचं देऊळ आम्ही रायगड बघायला जातो आणि मग त्याच्या भिंतीवर खडूने लिहून ठेवतो, किती जण आले होते, केव्हा परत येणारो, तारीख काय. अरे ज्यांनी ते सगळं बांधलं त्यांनी कुठे नाव नाही लिहिलं रे, आणि तुम्ही त्याच्यावर नावं लिहिता. आपल्याला एक सांगू का, असं जर कुठे नाव लिहिलेलं आढळलं तर ते पुसण्याचा प्रयत्न करा, आणि तेही नाहीच जमलं तर एकच वाक्य त्याच्या खाली लिहा, हे कालच वारले. मग पुन्हा असं लिहिण्याचं धाडस कोणी करणार नाही. तो जगदीश्वराच्या देवळात गेला, महाराज आले, दर्शन घेतलं, बाहेर आले, नवीन चेहरा, पाहुणे, हे कोण. तो काटकर म्हणाला, महाराज सांगणारच होतो, हे उत्तरेकडून आलेत आणि त्यांना तुम्हाला भेटायचंय. काय प्रतिक्रिया असेल महाराजांची, ही काय भेटायची वेळ आहे, असे आम्ही कोणाला भेटत नाही, अपॉइंटमेंट घ्या. नाही हो, संस्कार होते ना. महाराज त्याच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं, आपकी तारीफ, तारीफ म्हणजे आपला परिचय, आपकी तारीफ. त्याच्यावर तो म्हणाला, महाराज मेरा नाम भूषण है, मैं एक छोटा सा कवि हूं. महाराज त्याला म्हणाले, आप कवि है तो आपकी कोई रचना हम सुन सकते हैं क्या. ऐकवा ऐकवा असं नाही, आईचे संस्कार होते. आपकी कोई रचना हम सुन सकते हैं क्या. त्याच्यावर तो म्हणाला, हा महाराज. आणि मग महाराजांना बघून त्या क्षणी त्याला जे वाटलं ती ही कविता. तो जिथून आला होता त्या भागातली ही बोली भाषा, मथुरा वृंदावन या भागामध्ये बोलली जाणारी ब्रज भाषा, त्या ब्रज भाषेमध्ये त्यांनी ही कविता महाराजांना बघता क्षणी केली. ज्यांना साहित्य, भाषा, कविता याची आवड आहे ना, त्यांनी लक्ष देऊन ऐका, त्यांना जास्त मजा येईल ऐकायला. तो काय म्हणतो, वेगवेगळ्या गोष्टींची तुलना त्यांनी छत्रपतींबरोबर करताना छत्रपती कसे सरस श्रेष्ठ आहेत हे दाखवलंय. इंद्र जिमी जंभ पर बाळवस अंब पर रावण सदंभ पर रघुकुल राज है. इंद्र जिमी जंभ पर, जिमी म्हणजे राक्षस, जंभासुराचा वध करणारा इंद्र, इंद्र जिमी जंभ पर. बाळव स अंब पर, बाळव म्हणजे वादळ, स अंब म्हणजे ज्याच्यात पाणी आहे तो ढग, वादळ जसं ढगांवर तुटून पडतं, बाळव स अंब पर. रावण सदंभ पर, रावण कसा, सदंभ, अहंकारी, गर्विष्ठ. कोण, रघुकुलराज, प्रभू श्रीराम. तसे महाराज तुम्ही. पवन बारीबाह पर, पवन म्हणजे पवन, बारीबाह मूळ संस्कृत शब्द वारीवाह म्हणजे ढग, तीच उपमा शब्द वेगळे. पवन बारीबाह पर. शंभू रतिनाह पर, शंभू म्हणजे शंकर, रतिनाह म्हणजे रतीचा पती म्हणजे कोण, मदन, त्याला जाळून भस्म करणारा शंकर. शंभू रतिनाह पर. जो सहस्त्रबाह पर. राम द्विजराज म्हणजे भगवान परशुराम, सहस्त्रार्जुनाचा वध करणारे भगवान परशुराम. तसे महाराज तुम्ही. राम दसकंध पर, हे समजायला सोपं आहे, दसकंध म्हणजे रावण, राम दसकंध पर. भीम जरासंध पर. भूषण जो सिंधू पर कुंभज बिसेखिये. देवदानवांनी समुद्राचं मंथन केल्यानंतर त्यातून वर आलेला अमृताचा कुंभ. तसे महाराज तुम्ही. हर जो अनंग पर. गरुड जो भुजंग पर. हर म्हणजे शंकर, अनंग म्हणजे मदन. हर जो अनंग पर, गरुड जो भुजंग पर. कौरव के अंग पर पार्थ जो पेखिये. कौरव सेनेवर बाणांचा वर्षाव करणारा पार्थ अर्जुन. तसे महाराज तुम्ही. शक्र जिमी शैल पर, शक्र म्हणजे इंद्र, शक्र जिमी शैल पर. अर्क तम फैल पर, अर्क म्हणजे सूर्य, 12 सूर्य नमस्कारांमध्ये नाव आहे, ओम अर्काय नमः. अर्क म्हणजे सूर्य.
सूर्य उगवल्यानंतर अंधार जसा बघता बघता नाहीसा होतो, अर्क तम फैल पर बिघन की रैल पर लंबोदर देखिये. बिघन म्हणजे विघ्न, विघ्नांचा प्रवाह लोंढा आल्यानंतर त्याचा नाश करणारा विघ्नहर गणपती लंबोदर, तसे महाराज तुम्ही. दावा द्रुमदंड पर, दावा म्हणजे अग्नी, द्रुमदंड म्हणजे झाड जंगल, वणवा लागल्यानंतर तो जसं संपूर्ण जंगल जाळून कोळसा करतो. दावा द्रुमदंड पर चीता मृगझुंड पर, हरणांच्या कळपावर तुटून पडणारा चित्ता, चीता मृगझुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है. वितुंड ज्याचे तोंड इतरांपेक्षा वेगळे आहे, हत्ती. भूषण वितुंड पर त्याच्या हत्तीच्या गंडस्थळावर जसा सिंह झेप घेतो तसे महाराज तुम्ही. आणि शेवटचं कडवं तेज तमांस पर, सूर्य उगवल्यावर अंधार नाहीसा होतो. तेज तमांस पर कान्ह जिमी कंस पर, कान्ह म्हणजे कृष्ण, कंसाचा निपात करणारा कृष्ण. कान्ह जिमी कंस पर त्यो मलेंछ बंस पर सेर शिवराज है. म्लेंछ वंशाचा निपात करण्यासाठी जन्माला आलेले महाराज तुम्ही सिंह आहात, तुम्ही सिंह आहात. हे सगळं ऐकल्यानंतर महाराज काही बोलले नाहीत. हा म्हणाला काही माझं चुकलं का, आपल्याला आवडलं नाही का? महाराज म्हणाले अहो ही सगळी स्तुती आहे. तो म्हणाला नाही महाराज, ही वस्तुस्थिती आहे. त्या कविभूषणांनी केलेली ही कविता संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी हा जिथून आला होता ना, ब्रज वृंदावन मथुरा, तिथे जी प्रचलित शैली होती ध्रुपद धमार शैली, त्या शैलीत शंकरा रागात हे गाणं बांधलंय. ही सगळी कथा ऐकल्यानंतर आपण ह्या पुढे जेव्हा जेव्हा ते गाणं ऐकाल तेव्हा तो कविभूषण हा सगळा प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. इंद्र जिमी जंबापर.
त्यांच्या पुत्रानं साकार केलं. रायगडावर राजधानी करायचं ठरलं. 25 वर्ष, तब्बल 25 वर्ष महाराजांचा मुक्काम राजगडावर होता. ज्या किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत शत्रू थेट येऊ शकतो ती स्वराज्याची राजधानी नाही. नवीन किल्ला वसवावा, रायरीचा दुर्ग निवडण्यात आला आणि तिथे राजधानी वसवली गेली. अहो, तुमच्या आमच्या घरी लग्न, मुंज, बारसं, वास्तुशांत असे छोटे कार्यक्रम असतील तरी किती आधीपासून तयारी करावी लागते. मग इथे तर अख्खा गड उभा करायचा होता, राज्याभिषेक होणार होता. किती आधीपासून त्याची तयारी सुरू झाली असेल. ज्यांनी हा सगळा गड वसवला त्याचं नाव आजही आपल्याला रायगडावर वाचायला मिळतं बरं. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. अत्यंत नम्रपणे त्या माणसांनी स्वतःचं नाव लिहिलंय. काय काय उभं केलं. राजवाडे उभे केले, बाजारपेठा उभ्या केल्या, महाल उभे केले, तलाव उभे केले. स्वराज्याची राजधानी ही नवीन निर्माण केली. नवनिर्माण करावे, वडिले मिळविले ते उपभोगून राहणे पुरुष धर्म नव्हे. किती आधीपासून ही सगळी तयारी सुरू झाली असेल. केवढा आनंद झाला असेल महाराष्ट्रातल्या जनतेला. स्वतःचं राज्य, स्वराज्य, आमचं आकाश, आमचं पाणी, आमची भूमी, आमचा राजा, आमचं राज्य. हा राज्याभिषेक होता. ज्यांनी ज्यांनी स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले ना त्या सगळ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा राज्याभिषेक होता. अहो, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला पुढच्या गाण्याकडे जायचंय. केवळ राज्याभिषेक याच्यावर किमान 1 तास बोलता येईल, पण आता आपल्याला वेळ कमी आहे आणि पुढच्या गाण्याकडे पण जायचंय. काय काय तिथे विधी झाले, काय काय समारंभ झाले आपल्याला माहितीये का? राज्याभिषेक होण्याच्या आधी आणि राज्यारोहण आणि राज्याभिषेक असे 2 वेगळे विधी असतात. वेगवेगळ्या नद्या, समुद्र याच्या पाण्याने महाराजांना स्नान घालणे म्हणजे राज्याभिषेक, आणि नवीन कपडे परिधान करून राजाने सिंहासनावर बसणे म्हणजे राज्यारोहण. हे आपल्याला माहिती असण्याचं काही कारण नाही, कारण आपल्या घराण्यात कोणाला राज्याभिषेक झालेला नाही. प्रत्यक्ष राज्यारोहण करण्याच्या आधी महाराज साहेब, महाराणी साहेब आणि युवराज आई साहेबांना नमस्कार करायला गेले, आशीर्वाद घ्यायला गेले. काय दाटलं असेल त्या आईच्या काळजात आम्ही फक्त कल्पना करू शकतो. लहानपणी आई साहेबांनी शिवबाला मातीचे डोंगर किल्ले म्हणून खेळायला करून दिले होते. त्या मातीच्या ढिगांचा आज रायगड झाला होता. आई साहेबांच्या अश्रूंच्या आज सप्तगंगा झाल्या होत्या. त्यांच्या मांडीचं रत्नजडीत सिंहासन झालं होतं. काय आशीर्वाद दिला, रामराज्य करा, धर्मराज्य करा. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली. हेनरी ऑक्झेंडन या नावाचा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी 6 जून 1674 या दिवशी तिथे उपस्थित होता. त्यानं त्याच्या डायरीत ही नोंद केली आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली. आपल्यापैकी जी मंडळी रायगडावर जाऊन आले त्यांना कल्पना आहे आजही माणसाला चढून जायला रायगड एवढा कठीण. 350 वर्षांपूर्वी हत्तीवर गेला कसा? हेनरी ऑक्झेंडनला हाच प्रश्न स्वस्थ बसू देईना. त्यानं चौकशी केली. नियोजन हा मुद्दा इथे येतो. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की हे मराठे एवढे हुशार. राज्याभिषेक ठरल्यानंतर हत्तीची 2 पिल्लं वर नेऊन पाळली. ती मोठी झाली आणि त्यातल्या एका हत्तीवरून राजांची मिरवणूक निघाली. किती आधीपासून तयारी केली असेल, किती आधीपासून नियोजन केलं असेल, आम्ही फक्त कल्पनाच करू शकतो. 6 जून 1674 ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. फक्त महाराष्ट्राच्या नाही, संपूर्ण भारताच्या इतिहासात. 15 ऑगस्ट या तारखेचं जे महत्व आहे ना तेच महत्व 6 जूनचं आहे. 26 जानेवारी या तारखेचं जे महत्व आहे ना तेच महत्व 6 जून या तारखेचं आहे. 22 जानेवारी जेव्हा राम मंदिराचं लोकार्पण झालं त्या दिवसाचं जे महत्व आहे ना तेच महत्व 6 जून या तारखेचं आहे. खरं सांगा हो, आपल्यापैकी किती माता की वंदे वंदे. धन्यवाद वैष्णवी.
वैशालीताईंना ओके धन्यवाद. यानंतर हा कार्यक्रम संपला असं आम्ही सर्वजण जाहीर करतो आणि राज्याभिषेक समारोह संस्थेचा पुढचा कार्यक्रम लवकरच दुर्ग बांधणी स्पर्धा नव्हे प्रोत्साहन. धन्यवाद.